हे आपला आदिरा आहे उर्फ आद्या. आता आपल्याकडे सरासरी येऊन हे 10 महिने होईल. तर गावातल्या एका लहान मुलाला सापडला होता, झाडाखाली पडलं होतं पिल्लू. मग त्यांनी काही दिवस ठेवलं, पुन्हा सांभाळणं व्हायना म्हणून त्याच्या वडिलांना आपल्याला घेऊन यायला सांगितलं. मग त्या टायमाला आपल्याकडे काही बी रेस्क्यू करायचं होतं आपण, ससे बिसे पोपटं बिपटं. मग त्या टायमाला लहान होतं. ह्याच्यापूर्वी पोपटं आणले होते, ते मोठे झाले उडून गेले. पण हे असं आहे की हे उडून गेला नाही, वापस आपल्याकडे राहिला. पण इथून माझी बदली झाली, त्यामुळं इथून मला त्याला घेऊन जावं लागलं. आता गावात तिथंही सोय अशी केली की तर पिंजऱ्यात नाही. मी एका दिवशी सहज आंबोजोगाई जाऊ लागलो. त्या टायमाला एक जण विचारलं की हे पिंजऱ्यामधला पोपट किती वर्षांनी जिवंत आहे तुमच्याकडं, केव्हापासून आहे? ते म्हणले एक 27 वर्षापासून आहे. त्याने न काही गुन्हा करता आपण एखाद्याला प्राणी पक्षाला किंवा माणसाला इतक्या वर्षे किंवा लॉकअपमध्ये ठेवणं हे योग्य नाही. काहीतरी पोलीस स्टेशनला या, बघा लॉकअपमध्ये राहून लयच गुदमरते. त्याच्यामुळं विनाकारण कोणत्याही प्राणी पक्षाला आपल्या शोकासाठी किंवा आपल्या मनोरंजनासाठी कोणून ठेवणं मला काही योग्य वाटत नाही. आता हे जो पण राहीन तो पण राहीन, सध्या आहे आपल्याकडं. आता ज्यावेळेस शाळा पिल्ले द्यायचा वगैरे वेळ येईल त्या टायमाला 100% जाणार आहे. पण सध्या आहे आणि मोकळा असतं. ह्याचे काय पंख वगैरे कापलेले नाही. तर सोबत राहणं ह्याला जास्त आवडते. आता हे म्हणते बसू द्या मला इथंच, नसतात चावून म्हणते. काय राहते गपकी. चला बरं आहे, जो पण राहील तोपर्यंत चांगला आहे. तर गावाकडे आल्यानंतर मोकळा असते आणि आंबोजोगाई गेल्यानंतर थोडासा घरामध्ये असते. ओके, धन्यवाद. बाय बाय कर, बाय बाय कर, बाय बाय कर.